स्वागत है जिस तुम्हारा। चीज की तुम बेसब्री से इंतजार कर रहे थे वो इन्विटेशन कार्ड लेके आ गया मैं. या नक्की बरं का जय भीम. कधी येणार? केव्हा सांग. 16 तारखेला. गाना पडेगा. सीट बेल्ट. सो गाईज आता आम्ही फायनली निघालो आहे सिद्धूच्या घरी, कारण की आम्हाला द्यायचे सिद्धूला कार्ड्स आणि ऋषी मला घ्यायला आला होता. तेच खूप भारी वाटलं. ऋषी खूप दिवसानंतर मला भेटला. तुला कसं वाटतंय रे? छान वाटले. आणि ना आता लवकरच आहे ना आम्ही एखादी अशी ट्रिप प्लॅन करू आणि मस्तपैकी ब्लॉग पण करू. अरे मला जर इतके कमेंट्स येतात ना की ऋषी आणि आरोही सोबत ब्लॉग करणं, आम्हाला बघायला खूप मजा येते, पण आमचे सरच खूप बिझी असतात. नाही ऍक्च्युली आय एम बिझी. हा बिझी तू आहेच, पण मग थोडा मित्रांसाठी वेळ काढावा लागतो यार. नाही काढला वेळ काढून तुझ्याकडे आलो कार्ड घेऊन. बात तर सही है. सो गाईज आता आम्ही चाललो आहे ऋषी आणि आरोहीच्या घरी, कारण की आम्हाला आता आरोहीला पिक करायचंय आणि मग नंतर सिद्धूच्या घरी जायचं इन्व्हिटेशन कार्ड देण्यासाठी, आणि त्यांचे पण काही काम आहेत तिकडे. सो आता आम्ही चाललो आहे. आणि एवढी नाटकं करत होती माहिती का आरोही, मी तिला सकाळचं म्हणत होतो बरं का, मी घरून निघालो का तसं म्हणत होतो तिला चल 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 चल, आणि आता फायनल तिला म्हटलं बाबा थांबतो तुझ्यासाठी, तू आवर आणि चल. मी सुद्धा तिला इतकं कन्व्हिन्स केलं, माझी थ्रेडिंगच नाही झाली, माझं हेच नाही झालं, पण ती आता फायनली रेडी झाली आता येण्यासाठी. आता आम्ही तिला घ्यायला चाललोय. आता फायनली आम्ही ऋषीच्या घरी आलेलो आहे. हे बघा इथे सह्याद्री नाव दिसत असेल तुम्हाला. भारी गेलं रे बाहेरचं लोक. चल ना दाखवतो तुला सगळं. चलो चलो. हे बघ नाव सह्याद्री. वाह भारी वाटतंय शेर ना? का घर, शेर पुत्तर. ए वाव, हे किती छान आहे रे. मस्त हा? भारी वाटते. इथेच थांबते मी 2 दिवस. थांब ना इथंच थांब. मस्त पार्किंग वगैरे बाहेरच. हा म्हणजे मध्ये पण गाड्या बसतात, पण मग हा. मी शक्यतो बाहेरच लावतो आता सध्या छान तरी. आहे. ही आहे ऋषीची पार्किंग. आता आपण वरती जाऊ. चल. क्या लेट करायला मला चल. वाव, हा डोर किती सुंदर आहे. एस्थेटिक. आले का तुम्ही? का पळते ग? का जात नव्हते रे तुम्ही? हो बापरे, हसले तसं बोलावे. माझा ब्लॉग आहे. बाहेर कसं वाटतंय का? थांब लाईट कुठे लावतो. खूप छान वाटतंय. थोडं अजून पसारा आवरायचं बाकी थोडं. हे खूप भारी वाटतं, एकदम एस्थेटिक वाटतंय सगळं. हे बघ हे किचन. हे अरे अजून ना थोडं आवरायचं बाकी आहे. पण मस्त आहे, खूप भारी. खूप खुश असं लागत तुला आवडीचं किचन भेटलं. आम्ही सगळं सजवलं. हे रात्री 3 वाजेपर्यंत आवरलं आम्ही. हा डब्बा आहे. दे खायला भूक लागली. देईल खायला. नाही रे, चल वरती दाखव. चल. चल ग. काहीच आपले भाऊ आलेले आता. ब्लॉगर. एवढा हळू. आणि हे सरपंच भाऊ आलेले. जयराम बोल. मी नवीन आहे, मला येत नाही एवढं. ऋषी तू परफेक्ट आहे, एवढं बोलतो. पहिली गोष्ट आहे ना, तू फोन जेव्हा फ्लिप करते ना, हे बघ असा. हा नाही तू कॉर्नरला पकड ऍट अ टाइम. हा आणि जेव्हा तू असं करते ना, हा आता असं पकड, सेंटरला धर. हा थोडा फोन इकडे कर, इकडे हा अजून इकडे कर. आता हा सेंटर आहे. आता फोनचं पोझिशन लक्ष द्यायला तुला. हे बघ मी आता व्हिडिओ घेतो. ओके, असं आणि असं. हा होता ऋषीचा हॉल. ते हे माझं होतं kitchen किचन आहे. ऋषीचं. नाही हे आरोहीचं आणि मम्मीचं किचन आहे. हे आरोहीचं आणि आईचं किचन आहे. ते हा आहे ऋषी. हे आमचे सरपंच हे आपले सरपंच भाऊ आणि आणि आमचे अमोल आपले भाऊ. अमोल दादा. सोनाली वहिनीचे लाडके असं म्हणत का? वहिनीचे लाडकी. सोनाली वहिनीचे लाडके अमोल भाऊ. वहिनीचे लाडकी. चला आता वरती बघू. हा हे ही आमच्या छोटूची रूम आहे, हर्षदची रूम आहे. हर्षदची रूम आहे ही, आणि किती क्यूट आहे बघा. एकदम. बरं यार. आणि माहिती का त्याचं आम्ही एवढं हर्षद इज सो लकी. आम्ही एवढं विचार करून चॉईस केलं माहिती का, हे पडदे पण असे किड्स टाईप घेतलेले आहे. मस्त मस्त. तू किडच आहे अजून, त्यामुळे त्याला हे सगळं पाहिजे. अरे माहिती का ही रूम मला जास्त आवडते, कारण हे टॉईस त्याच्या नाहीच आहे. तुझेच हे सगळे. माझं आहे सगळं. हे अरे अजून तर बापरे. वरती भरपूर दाखवायचं तुला. हे बघ आता या साईडला आहे ना, ही मम्मी पप्पाची रूम आहे. वाव किती भारी यार. मस्त. आणि थांब, हे कोण आहे माहितीये का? हे कोण आहे? कोण आहे? थांब मी सांगते. हा.
ही आरोही आहे. रॉंग. हा दुसरं सांग. बाजूला कोण आहे? हा ऋषी आहे. बाजूला कोण आहे ते सांग. कोण यार थांब. नाही आयडिया नाही यार. हा मी आहे. अच्छा आणि हा हर्षद आहे. अरे हा तू दिसतोय पागल. मी चपटा थोडी आहे. आणि मग पप्पाची रूम आहे. वा मस्त. इथे नाही पर्सनल वॉशरूम आहे ना प्रत्येकाचं. इथे ही वाला वॉशरूम पडली असते. वाव मस्त. आता वरती आलोय आम्ही. हे बघे तसं पहिले इकडे मेन गोष्ट दाखवायची. खाली तुझ्या नाही मित्राची एक फेवरेट गोष्ट. काय? हे बघ इकडे. हे बघ. वाव. अरे वाव किती मस्त. गाड्या किती गाड्या घेतो ओरिजिनल मध्ये आता येतात. बघायची गरज पण नाही तुला. नाही तेवढं दिवाळी पण घ्यायचे. आहे दिवाळी पण आहे. तेवढे घ्यायचे. अजून घ्यायचे डिपेंडर आहे. ही नाही का माझ्याकडे. ही आपली थार इथं. ही हा थार आहे. ही तर आहे ना. ही तीच आहे आहे. ना. ये तेरी दोस्त की बेडरूम. दोस्त के मतलब तेरी भी. ये है आपकी बेडरूम. तुमचं किती मस्त केलं रे हे वाला. मेकअप करू शकतो ना. हा का. ओके. ते फील घेण्यासाठी तसं ते. फील का. माझी चड्डी वाळती ते नको दाखवलं. माझी चड्डी वाळती ते नको दाखवलं. वाव मस्त आहे. ते मायकल जॅक्सन काय ठेवलंय तुला डान्सची आवडतं नाहीये. मायकल जॅक्सन बाय द वे डान्सर नव्हता, सिंगर होता. हा हा तू गाणं त्याचे मूव्ह सॉफ्ट होते म्हणून काय होतं? मूव्ह soft होते. सॉफ्ट होते. त्याची बॉडी एकदम लचकेली होती. वाव हे पण खूप मस्त वाटतंय. ड्रीमी आहे. कलर वगैरे सगळं. हे तू जेव्हा बघायला आली होती सुरुवातीला तेव्हा वाटलं होतं की असं होईल. बिलकुल नाही. कळतच नव्हतं ना त्या. अरे खूप आम्ही भारी जेवढं वाटतंय. कन्फ्युज होतो माहितीये का. मस्त व्हिडिओ काढायला. टीव्ही पण आहे काय. मस्त. हा ऋषीचं वॉर्डरोब. कपडे नाही माझ्याकडे अजून. हे किती कपडे. ते जुने झाले आता. दुकान आहे तुझी एवढी मोठी काय लागते तुला कपडे. हे आरोहीचं खाली वॉर्डरोब. नाही माझं मजा करते. आरोहीचं वॉर्डरोब. तिचे नाही जास्त कपडे. हा तुझं जास्त आहे. तुझं माझ्यासारखं आहे. खूप कपडे घ्या. सो गाइस ये था ऋषि का रूम. कैसा लगा कमेंट में बताओ. हिंदी क्यों बोल रही हो बीच में. काही नाही होत त्याला. चलतं असं तर थोडंफार चलतं. चलो. ते आरोहीचं पण आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. मला ती ना हसू नका मनातल्या बरं का? मनात ब्लॉक करते. काय? हळू बोलती. सो गाईज आता आरोहीचं पण आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. ऋषी पण रेडी झालेला आहे आणि आता जयराम भाऊ आणि कोण येते अजून. अमोल भाऊ दोघं पण येते आमच्यासोबत. वहिनीचे लडके हम लोग. बरं ठीक आहे. ऋषी का फोटोशूट चल रहा है अभी. गाईज आता आम्ही फायनली सिद्धूच्या घरी आलेलो आहे. आश्लेषाची सासरवाडी. कुठे का. ती ब्लू गाडी दिसते का. ब्लू गाडी दिसत नाही मला. ब्लू नाही ती. सिल्वर कलरची. हा त्याच्यामध्ये ठीक आहे सिद्धू ना, आहे. माहित आहे. वाकड्याला बघ तो श्रीवल्ली उभा आहे बघ तिथं. कुठे ब्लू गाडी. ही ब्लू गाडी. हा, ही ती ब्लू. इथंच ना. सो गाईज आता आम्ही फायनली सिद्धूच्या घरी आलेलो आहे. यस गाईज. पत्रिका द्यायला. सो गाईज खूप एजेस नंतर मी घरी आलेले आहे आणि खूप दिवसानंतर मी आत्तूला भेटले. आत्तू कशा आहे तुम्ही. बस मजेत. लाईट बंद आहे. वाटले तुला पोहे. मी भाऊ तर ते पहिलंच घासले खाल्ला. मी बनवले. कसे वाटतंय तुला. तू नाही बनवले म्हणून छान झाले. तुला आवडले का सिद्धू. आत्तूने बनवले मी नाही बनवले. तुला आवडले का ऋषी. छान आहे ना. मी बनवले. अरे मीच बनवले. सो गाईज आता आम्ही फायनली निघालो आहे परत. आता थोडेसे इकडे त्यांच्या रिलेटिव्ह कडे आपल्या बजाजनगर शॉप. बजाजनगरच्या शॉपला आता द्यायचे कार्ड वगैरे आणि त्यानंतर आम्ही डिरेक्ट घरी. चला बाय आत्तू. बजाजनगरचं शोरूम. इथे आता आम्ही कार्ड वगैरे द्यायला आलोय. प्लॅन करतोय दादा. आवाज. हॅलो
हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, या फोनवर फोन का वर करता तुम्ही? हा, या फोनवर फोन का वर करता? बोलत असतो ना आम्ही त्याच्यामुळे. हो का, फोन नाही करायचं मग याच्यानंतर. हॅलो गाईज प्रँक. हॅलो, अगं प्रँक चालू होता, प्रँक. नाही आरोही दीदी नाही मी. अजून कोण? काय? कोण कोण कोण? आरोही तर नाही मी, आरोही सोडून. नाही तुला बरं मी हिंट देऊ का? एक ए पासूनच नाव आहे माझं पण. नाही तो आरोही दीदीच आहे. अरे आरोही नाहीये मी. हे बघ, ही आरोही दुसरी आहे. हॅलो, का ग माझा आवाज पण नाही ओळखत का? अरे अरे हा, मी आरोही दीदी राहता. आता तू बोल. आणि मग ती पहिली पोरगी कोण बोलत होती? हॅलो, हे दुकानावर दिसली ती पोरगी म्हणून तिला फोन करायला लावला. म्हणलं बोल, म्हणली कोण आहे म्हणलं. खोटं बोलते. हॅलो, हॅलो, हा ओळखलं का आता? हे इथे दुकानावर. हा करेक्ट. किती लेट ओळखलं बरं. दादू आहे का पण बरं? नाही आणि पण दीदी सारखंच आवाज आला म्हटलं आरोही दीदीच आहे. फायनली फायनली मला ओळखलं तू. पण आलो आता ऋषीच्या मावशीकडे, त्यांना पण कार्ड द्यायचं होतं, तर आम्ही कार्ड द्यायला आलोय. आणि इथे ते आम्हाला दाखवतोय की कसं इथे बनतं मेटल वगैरे. काय बनतं? या काय म्हणता हो? एकदम ओके डायरेक्ट ओके. खाऊन पिऊन ओके. ताईला आणि भाऊजीला ना आमंत्रण हो, देण्यासाठी आता आम्ही चाललोय कुठे? तर गाईज आता आम्ही फॅक्टरीमध्ये. कुंड्याच्या फॅक्टरीमध्ये चाललोय. कुंड्या कशा बनते ते बघण्यासाठी. आता चला. तोच बोल. बारीक कुंड्या झाडाच्या. हे रॉ आहे. याची कुंड्या आणि म्हणत्या. याचे कुंड्या बनतात. मला तर माहीतच नव्हतं. खाऊ नको का? फोन बघ बरं काय होतं. सो गाईज, आता आम्ही फायनली ऋषीच्या माहेरी कुठे आलोय रे? हे कोण आहे? हे कोण आहे? आरोही कोण आहे? आम्हीच बोलतोय. हा मग अरे बापरे. आजी ऋषीच्या सासरी आलोय आपण आता. ही ऋषीची माझी सासरवाडी सासूरवाडी आहे. आहे. पण ये इकडे पण ये इकडं. आणि या आहे ऋषीच्या सासू. अजून नाही झालेली सासूबाई म्हणजे होणारच आहे ना आता. होणार त्या मनावर नाही घेतलं तर आणि या आरोही नाही घेतलं तर हा? सापडलेला आहे तो. हो हा कुठं? तुला माहिती नाही. इकडे बाजूला एक नाली आहे. उधर रो रहा था वो. मग आर्यची मम्मी गेली आणि मग असं उचललं त्याला माहिष्मती जेव्हा सातार उचलून आणलं. Guys, ज्या प्रकारे ऋषीने मला नाव घ्यायला सांगितलं होतं आता तो पण घेणार आहे. लवकर घ्यायचं. नाव घ्या नाव घ्या. केळीच्या पानावर साखरेचा शिरा. वा 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 केळीच्या पानावर साखरेचा शिरा. वा 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 वा. वा वा वा. आश्लेषाच्या तोंडात हागरे पोरा. चांगलं वा वा. सो गाईज, आता आमचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आम्ही फायनली चाललोय घरी. ऋषी मला घरी सोडायला येते. हो की नाही ऋषी? हो. आणि तुला कसं वाटलं आज मला भेटून, आरोहीला भेटून, आम्हाला सगळ्या टीमला भेटून? खरं तर खूप दिवसानंतर भेटते तर मला खूप मजा आली. आजचा दिवस खूप भारी गेला. तुला कसं वाटतंय का मला भेटून? भावते काय असती ती थोडंसं बोलते आणि माझ्याकडे
बस बस लय भारी वाटलं मला. किती गाणे ऋषी आणि बाकी सगळे मला आता सोडायला आले आहेत घरी. ज्याला मोबाईल झाले घरी. घरी जाऊ असले पप्पाला पण आमंत्रण देऊ टाकू.